श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 26. एक दिवस संध्याकाळी नरहरी गोविंद स्वामींकडे गेले आणि म्हणाले, स्वामी, पैसे मिळवण्यासाठी लागणारी व्यावहारिक चतुराई माझ्याजवळ नाही. गोविंद स्वामी प्रसन्नपणे हसून म्हणाले, पैसे मिळवायची व्यावहारिक चतुराई नाही, हीच ईश्वराची मोठी कृपा आहे. केवळ पूर्व पुण्याई असलेल्यांवरच ही कृपा होते बरं, इतरांवर नाही. कितीही प्रयत्न केला तरी नाही. मग नरहरींनी काळजीच्या स्वरात विचारलं, स्वामी, मग प्रपंचात आणि व्यवहारात इतरांशी कसं जुळवून घ्यायचं? गोविंद स्वामी हसून म्हणाले, इतरांशी जुळवून घ्यायचं कारणच काय? हृदयातील ईश्वराचा जो आदेश मिळेल तसं वागायचं. तो आदेश डावलून इतरांच्या मनोवृत्तीची दखल सुद्धा घ्यायचं काही कारण नाही. पण स्वामी, प्रपंच तर चालला पाहिजे ना? गोविंद स्वामी हसून म्हणाले, सारं ईश्वरावर सोपवायचं. हृदयातून त्याचा आदेश येईल तो पाळायचा. धैर्यानं पुढं चालत राहायचं. आकाश कोसळेल असं वाटलं तरी धीरानं तसंच पुढं चालत राहायचं. म्हणजे मग बघाल तेच आकाश तुमच्या पायाशी येईल. आणि गोविंद स्वामींनी क्षणभर नरहरीकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, कसलीच इच्छा करू नका. सतत ईश्वर चिंतनात राहा. कशाच्याही मागं लागू नका. काहीही टाळण्याचा प्रयत्न करू नका. हे हवं, हे नको, हे ग्राह्य, हे त्याज्य, हे अनुकूल, हे प्रतिकूल सगळं मनातून काढून टाका. जे होईल ते होऊ द्या. जे मिळेल त्यात संतोष माना, समाधानानं राहा. मग कशानेही तुमचं चित्त विचलित होणार नाही. संकटाच्या भिंती अभेद्य आहेत असं वाटलं तरीही ध्येयाने तसंच चालत राहा. मग पाहाल त्या भिंती एका क्षणात कोसळून पडतील. धर्म आणि ईश्वर म्हणजे दुबळेपणा नव्हे. धर्म आणि ईश्वर म्हणजे अनंत शक्ती, अमर्याद बळ. दुबळेपणा आणि गुलामी झिडकारून टाका, खंबीरपणे चालत राहा. तरच तुमची संसार चक्रातून सुटका होईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. गोविंद स्वामींच्या डोळ्यात एक प्रखर तेज चमकतंय असं नरहरींना वाटलं. त्यांच्या हृदयातून प्रचंड शक्तीचा स्रोत उफाळून वर आला. अंगामध्ये चैतन्य सळसळू लागलं. पण अध्यात्म साधनेत पुढचा टप्पा गाठता यावा, मनातले सर्व विकार नाहीसे व्हावेत, ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अशा अस्वस्थ मनस्थितीत ते गोविंद स्वामींकडे आले आणि म्हणाले, स्वामी, आज एक अभंग रचलाय. माझ्या मनाची स्थिती आपल्याला निवेदन करता यावी म्हणून. मग गाऊन दाखवा. नरहरींनी शिवरंजनी रागातील उदास सूर आळवले आणि ते व्याकुळ स्वरामध्ये गाऊ लागले. अभंग असा आहे. जन्मोनिया झालो पोटाचा पाईक, वैकुंठ नायक विसरोनी. रात्रंदिवस चिंता प्रपंचाची वाहे, निश्चयो न राहे प्रारब्धाचा. दंभाच्या भावार्थे चाळवी जनासी, विश्वास मानसी एक नाही. लोकाबोधी ज्ञान गुरुत्वाचा मान, अंतरी अज्ञान दृढ नांदे. कोणाची महंती मनास रुचेना, सर्व जना माझी वाटे मीची थोर. वाढे ज्ञान ताठा करी चार चेष्टा, नाना कर्मनिष्ठा रूढ करी. ऐसा सर्व परी दुःखाचा डोंगर, दयार्णवी थोर चिंता आता. नरहरींच्या त्या भाव व्याकुळ स्वरांनी गोविंद स्वामी हेलावले. स्नेहाने म्हणाले, पूर्णत्व आत्ताच पाहिजे असं कसं म्हणता येईल? काळ हेही एक कारण आहेच ना. प्रत्येक गोष्टीला लागायचा तो वेळ लागतोच. तो लागणारच. औषध घेतलं म्हणजे लगेच रोग बरा झाला असं नाही होत. बरं व्हायला जो काळ लागतो तो जावाच लागतो. तोपर्यंत औषध घेतलं आहे याचंच समाधान माना. योग्य वेळी रोग बरा होईल, विश्वास ठेवा. शिक्षक, वैद्य, ज्योतिषी, मांत्रिक आणि गुरु यांच्यावर जेवढी श्रद्धा ठेवावी तेवढं लवकर फळ मिळतं. श्रद्धा हे सर्वात मोठं अंतरंग साधन आहे आणि तेवढी तळमळ लागलीये म्हणून तुम्ही प्रांजळपणे सगळं निवेदन करता आहात. हा प्रांजळपणा, ही तळमळच तुम्हाला पूर्णत्वाला घेऊन जाईल. त्यांनी नरहरीकडे प्रेमाने पाहिलं. त्या डोळ्यातलं प्रेम, वात्सल्य, माया, स्नेह जाणवला आणि नरहरी भाव विभोर झाले. वाटलं हे प्रेम मिळालं, जीवन धन्य झालं. मनातील अस्वस्थता विरून गेली.
श्रीराम समर्थ श्रीराम.